वेकेशन मोड संपून स्कूल मोडसाठी तुम्ही सगळे पालक म्हणून एकदम प्रिपेअर्ड असाल. पण मुलांना प्रत्येक वेळेस हा स्विच करणं सोपं जातं असं नाही. मुळात सुट्टीमध्ये आपण जी सगळी धमाल करतो, भरपूर छोट्या छोट्या गोष्टींमध्ये वेळ घालवतो, वाचतो, टीव्ही खूप बघतो, छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आपण रमतो, या सगळ्या गोष्टी मुलांना मनापासून आवडत असतात. अचानक स्कूल सुरू झाल्यानंतर रुटीन नावाची एक गोष्ट त्यांच्यावर येऊन आदळते आणि कधी कधी मुलं त्याच्यासाठी प्रिपेअर्डच नसतात. हा स्कूलसाठीचा, शाळेसाठीचा रेडीनेस प्रिपेअर करण्यासाठी आपण पालक म्हणून काय करू शकतो? आता शाळा अगदी लगेच सुरू होतील. मागचे 3-4 दिवस आधीपासूनच या बदलाबद्दल मुलांची गप्पा मारायला सुरुवात करू शकतो. काय काय गोष्टी आपल्याला लागणार आहे, किती वाजता तयार राहावं लागणार आहे, त्याच्यासाठी उठायला किती वाजता लागेल, याच्यानुसार आधी आपण मुलांची त्या बाबतीत बोलू शकतो. मागच्या वर्षी तू काय काय चुका केल्यास, इथे चुकलास, तिथे चुकलास, अभ्यासाला वेळ पुरला नाही, या सगळ्या गोष्टीवर आत्ता जम्प करायला नको. आधी रुटीन सेट करणं, कुठले कुठले चेंजेस करायचे ते करणं, काय मिळणार नाही यापेक्षा आपण मिळून काय काय करूयात अशी भाषा जर वापरली तर मुलं सुद्धा स्कूल सुरू होण्याची एक्साइटमेंट तुमच्याच इतकी अनुभवू शकतील. अर्थात हे सगळं करण्यासाठी शाळेच्या पहिला दिवस सुरू होण्याची वाट बघण्याची गरज नाही, तर रुटीन मधले चेंजेस, फूड हॅबिट्स मधले चेंजेस, झोपायच्या वेळामधले चेंजेस आपण 4 ते 5 दिवस आधीपासूनच करायला सुरुवात करूयात.